जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आपला टाईम झाला आहे 5:27. गाडी जाऊन आले 1072 किलोमीटर चालली आपली गाडी टोटल गावाला जाऊन. तर गावाला जाऊन आलो आहे आपण हिंजवडी TCS कंपनी इथे फेज 3. तर विषय असा झाला मित्रांनो, मित्रांनी आले काल तिकडून गावाकडून येता येता मला पण आणलं आणि तू चल म्हणे पण आमच्यासोबतच. रात्री उशीर आले, मॅक्सिमम 3 ते 4 वाजता आले. 3 वाजता आलो आम्ही घरी. तर आता 5:30 झाले. तर आता हा विषय होता कारण की आपल्याला पहिली एक्सेल रिझर्वेशन होती एअरपोर्टची हिंजवडीवरून. तर ते पण करू म्हणलं. त्याच्यानंतर आपल्याला एक्सेल हे पण होती, इंट्रासिटी पण आहे 8 वाजता, ते पण होऊन जाईल म्हणलं. ते आपल्याला संध्याकाळीच पडली होती 8-9 वाजता. तर ते आले तिकडून 12-1 वाजता. तिथून येऊन मग जेवण वगैरे केलं आम्ही थोडाफार, इकडे आलो डायरेक्ट. तर डायरेक्ट इकडे आलो, झोपलो वगैरे, गाडी वगैरे सगळं चकाचक केली. मग तवरती ही जी रिझर्वेशन आहे ना ती दुसऱ्याला गेली. 2 मिनटं काहीतरी उशीर झाला मला, त्याच्यामुळं दुसऱ्याला गेली रिझर्वेशन. एअरपोर्टची बुकिंग होती ती. तर काही विषय नाही, झालं ते झालं. तर ती एक्सेल इंट्रासिटी आहे आपल्यापाशी. तर एखादी ट्रिप बघू आपण लवकरात लवकर, जेवढं लवकर होईल. आज 14 तारीख आहे मित्रांनो, वार आहे गुरुवार. तर बघतोय आता एखादी ट्रिपची वाटच बघतोय. 5:30 तर झालंय. असं मी सकाळी 4 वाजता उठलो होतो, 4:30ला उठलो होतो. गाडी वगैरे पुसायला लागलो म्हणल्यावर मग पुसत सगळंच पुसून टाकलं. असं विषय झाला, त्याच्यामुळे ते आपल्याला उशीर झाला. जाऊ दे आता, याच्या पुढे आपण काळजी घेऊ, कस्टमरला पिकअप टायमावर करू, काही विषय नाही. तर बघतो आता ट्रिपची वाट बघू. आपल्याला खराडीवरून ते एक्सेल इंट्रासिटी आहे. एखादी ट्रिप भेटली तर खूपच चांगलं, जर नाही भेटली तर मग MT जाऊ. 8 वाजता ते पिकअप आहे. तर आपल्याला एखादी तरी भेटेलच मला असं वाटतंय. एअरपोर्ट नाही तर रेल्वे स्टेशन वगैरे नाही तर कुठलं तरी भेटेलच. सिडॅन वगैरे पण चालू ठेवलं आहे मी. तर ठीक आहे मित्रांनो, सांगतो तुम्हाला आता कधी ट्रिप भेटते आपल्याला आणि कधी जातो आपण कस्टमरला पिकअप करायला. तर मित्रांनो 7:21 झालंय. आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला. पुढच्या बिल्डिंगमधून एंट्री आहे मित्रांनो. तर आपण एंट्री करून गेलो होतो आतमध्ये, मतलब असंच गेलो होतो, गेटवर होता तो माणूस, पण त्यांना काही विचारलंच नाही आपल्याला. आपण सरळ गेलो आतमध्ये. मग त्यांना विचारलं की हा बिल्डिंग हेच आहे ना. तर ते बोलले फ्लॅट नंबर काय आहे. म्हणलं सांगितलं, मला माहिती नाही म्हणलं कस्टमर, कारण की फोनच उचलत नाही. मी कस्टमरला 6 ते 7 वेळा झालं कस्टमरला फोन करतोय तरी फोन उचलत नाही कस्टमर. मेसेज पण केलं फ्लॅट नंबर सांगा म्हणून सर, पण त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही. तर बघू आता किती वाजता फोन उचलते आणि किती वाजता पिकअप करायला जातो आपण. 7:41 झालंय. आणि आपण हिंजवडी फेज 3 वरून डायरेक्ट MT आलो सर इथं, कारण की ट्रिप काही भेटली नाही. ती एक रिझर्वेशन ती कॅन्सल, मतलब दुसऱ्यालाच गेली. त्याच्यानंतर एक नाश्ता वगैरे करत होतो आपण, पोहा वगैरे नाश्ता केला, पोहा चहा खाल्ला. नंतर गेलो होतो आपण विप्रोला खाल्लं होतं. विप्रोवरून मग तिथूनच पडली होती आपल्याला जवळच हिंजवडीवरून. तर ती रेल्वे स्टेशनची पडली होती. लोकेशनला गेलो, नंतर कॅन्सल झालं. मग कॅन्सल रुपये आपल्याला दिले 72 रुपये काहीतरी त्याचे. मग तिथून सरळ इकडे आलो मित्रांनो. तर बघू आता मुंबईला किती वाजता जातो, सांगतो आणि किती पैसे देतात आपल्याला. एक्सेल इंट्रासिटी आहे की जाते की नाही जाते अजून काय कन्फर्म नाही, याचं मला नाही वाटत, कारण की फोनच उचलत नाही आहे. 7:42 झालं आहे. 7:50चा पिकअप आहे त्यांचं. टोकन द्यावं काका, काका टोकन. तर मित्रांनो टाइम बघा, 12:43 झालाय. कस्टमरला ड्रॉप केला आपण. रस्त्याने येताना CNG भरलं होतं, 572 रुपये काहीतरी CNG भरली होती. 528 रुपये ह्या बिल्डिंगमध्ये होतं, डोंबिवली साईड आहे ते. तर कस्टमरला मला एकच सांगायचं आहे, तुम्ही जेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की सर म्हणलं टोल अलग लागेल, जेव्हा बसतो ना आपण तेव्हा तुम्ही पण सांगायचं कस्टमरला पहिलेच की सर टोल 320 रुपये अलग लागेल म्हणून त्याचे पैसे. तर कस्टमरला ठीक आहे चालते, आम्ही पे करतो नंतर ना. आणि ते गेल्यावर त्याच्यातच आडे होतो, नंतर ना हेच होतो तेच होतो, असं किचकिच करतात. असं मला म्हणायचं नाहीये, कारण की एकच माणूस होता, तो म्हातारा होता, त्याला चालता पण येत नव्हतं बरोबर, मतलब 75 वर्षाचा ओल्ड होता. त्यांना नेऊन सोडलं. स्पेशल ऑन केलं होतं त्याने गाडी, अर्टिगा स्पेशल केली होती त्यांनी एका माणसासाठी फक्त, कम्फर्टेबलसाठी. तर ठीक आहे, आम्ही काय करू त्याच्यात, तुम्ही कम्फर्टेबलसाठी करता, पण आम्ही जे सांगतो ते टोल आहे ना. आता तुम्ही ते म्हणते की त्याच्यामध्ये ऍड झालं, पैसे होतात, एवढे पैसे कसं काय झाले असं म्हणतात. मला तेच का ना, दाखवताना पण त्यांना तेवढेच दाखवले असेल ना,
काहीतरी 100-200 रुपयाचा फरक असेल, तर 320 रुपये टोलचे झाले, तर सगळं बिल 38 रुपये झालं होतं काहीतरी. 4 तास लागले आपल्याला, 4.5 तास. CNG वगैरे ट्रॅफिक वगैरे होतं ना, त्याच्यामुळे. आणि फूड मॉलमध्ये पण थांबलो होतो आपण नाश्ता वगैरे करायला. तर ठीक आहे, बघू आता इथून कधी ट्रिप भेटते आपल्याला. आपले जेवण करू मस्तपैकी आपण. CNG वगैरे तर आहेच. जेवण करता करता जर ट्रिप पडली तर खूपच चांगलं. आणि त्याच्यानंतर इथून तर नाही भेटणार माझ्या हिशोबानं, कारण की डोंबिवलीला जावं लागेल. हा डोंबिवलीवरून 15 ते 16 किलोमीटर काहीतरी दूर आहे बोलले ते. गाडी 194 किलोमीटर चालली आपली. ह्याचे पैसे आपल्याला 3511 रुपये दिले काहीतरी. चांगली रनिंग झाली असं. आता एखादं असं एक सल पडावं म्हणून वाटते पुण्याची. पडली तर खूपच चांगलं. तर जातो आता, जेवण करतो पहिले, मग पुण्याला निघू आपण. ट्रिप पडेल तवा. बघा 2:45 झालंय. आपण चाललोय कस्टमरच्या लोकेशनला. भिवंडीवरून आपल्याला ट्रिप पडली, रिझर्वेशन ट्रिप एक्सेल इंट्रासिटी आहे, बानेरची. तर कस्टमरला पिकअप करायला चाललो. 4:25 काहीतरी टायमिंग आहे त्यांचं पिकअपचा. तर जाऊ कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करून तुम्हाला सांगतो मी. CNG आहे तेवढं भरून घेऊ, कारण की त्रास नको कस्टमरला नंतर ना, त्याच्यामुळं. तर जाऊ आता डायरेक्ट कस्टमरला पिकअप करू, मग जाऊ आपण डायरेक्ट पुण्याला, बानेर. मित्रांनो, इथून टोकन घ्यायचं कधी पण फ्रीचं टोकन. चहा आणि वडापाव भेटते. बघून घेतो मी टोकन घ्यायचं आली तर चहा आणि वडापाव घ्यायचे. ते गाणं देणार आणि वडापाव खायला. तर मित्रांनो, पहिले तुम्ही टाइम बघा किती झाले, मी तुम्हाला टाइम दाखवतो. 9:46 झाले मित्रांनो. आपण आहे हिंजवडी फेज 2 इथे. तर कस्टमरला ड्रॉप केला आपण. कस्टमरला तिथंच ड्रॉप केलं बानेरला. तिथून लगेच हिंजवडी फेज 2 ची ट्रिप भेटली होती. त्या ट्रिपची भेटली आपल्याला 3600 रुपये. कस्टमरला लागलं 4 तास 41 मिनिटं काहीतरी. त्याच्यात CNG वगैरे पण टाकलं होतं. CNG लागली मित्रांनो आपल्याला 1700-1800 रुपयेपर्यंत लगभग. आता 500 रुपयेपर्यंत CNG बसेल. आणि आपली अर्निंग चांगली झाली. येता येता एक ट्रिप आणली 253 रुपयाची, हिंजवडी फेज 3. आता इथून मी फेज 3लाच राहणार आज पण मुक्काम, कारण की उद्या 15 ऑगस्ट आहे. तर उद्या चांगली अर्निंग होते. तर मित्रांनो, मला एवढं म्हणायचं, मी खरं सांगतो मित्रांनो तुम्हाला, 2 तास झोप घेतली मी आणि 12 तास गाडी चालवली. करा तुम्ही विचार, माझं एवढंच म्हणायचं आहे. आणि हे काम सोपं नाही मित्रांनो. तुम्हाला जसं वाटतंय ना, एवढं पण काम सोपं नाही. तुम्ही जे म्हणता गाडी घेतो चालवतो, म्हणायला सगळंच सोपं म्हणतात, तुझं काम चांगलं आहे, तुझं काम चांगलं आहे. पण करायला गेलं ना मित्रांनो, मग समजतंय त्याच्यावर काय बीततीन, तो काय कोणत्या कंडिशनमध्ये गुजरतो म्हणून. आता भूक लागली, जेवणाचा पत्ता सुद्धा नाही मित्रांनो. वाजले किती 10. फक्त ते नाश्ता वगैरे केला होता त्याच्यावरच आहे. आणि सकाळी जेवलो होतं तेच बस. आता CNG भरतो आणि मित्राच्या घरी जाऊन झोपतो मस्त. आणि उद्या सकाळी परत आपण कामाला लागू 15 ऑगस्ट मध्ये. उद्या चांगली अर्निंग होईल आपल्याला असं वाटतंय 15 ऑगस्ट असल्यामुळं. आता पण ट्रिप पडतात. मला जर एअरपोर्ट वगैरेची ट्रिप जर पडली ना, तर मी जाणार, नाही तर नाही जाणार. कारण की वाघोली तिथून जवळच आहे, मग तिथंच राहायला परवडणार आपल्याला. आणि इथून पडली ना ट्रिप 1200च्या खाली पडत नाही. एक ट्रिप पडली पाहिजे मला असं वाटतंय. बघतो मी, वाटत असं प्रीमियर वगैरे वाचते, आगर खान वगैरे. रेल्वे स्टेशन नाही जायचं आपल्याला. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण चालू आहे CNG भरायला. आणि तुमचे कमेंट असतात तर मित्रांनो नक्की करत जावा. बाय बाय, गुड नाईट, सी यू, जय शिवराय.